नमस्कार, आप देख रहे हैं भारतवर्ष समाचार डिजिटल पर खबर। महाराष्ट्र के नांदेड़ से राहुल सरपाते की रिपोर्ट। नांदेड़, आज महात्मा फुले पुतले के सामने वंचित बहुजन युवा आघाड़ी और वंचित बहुजन आघाड़ी नांदेड़ शहर की तरफ से पंतप्रधान नरेंद्र मोदी और अमर साबले पूर्व लोकसभा सांसद के खिलाफ जूते मारो जन आंदोलन किया गया। इस नरेंद्र मोदी के एप्स्टीन फाइल में नाम जुड़े होना और गैस और पेट्रोल बढ़ती महंगाई के खिलाफ बढ़ता आक्रोश और पूर्व लोकसभा सांसद अमर साबले ने बाला साहेब तथा प्रकाश आंबेडकर आपत्तिजनक किए गए भाषा के लिए आंदोलन किया गया। इस आंदोलन में वंचित बहुजन आघाड़ी के युवा नेता एडवोकेट अविनाश भोसीकर, महानगर निगम के काउंसिलर राहुल सोनसले, युवा आघाड़ी के आकाश जोंधले और डॉक्टर एस वाठोरे और हजारों कार्यकर्ता और समर्थक शामिल हुए थे। संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट, नांदेड़, महाराष्ट्र। वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि अमर साबले अमर साबले नालायकांनी आणि मोदी या नाट्यांनी या देशाला वाटोळे केलेलं आहे, या देशावर नाट्यची केलेली आहे। त्यामुळे या देशाला वर काढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे। आणि अशा अमर साबले आणि नरेंद्र मोदी सारख्या नाट्या आणि जो आज अमर साबलेची अशी परिस्थिती आहे की या पद्धतीने पाळीव प्राणी असतो कुत्रा, त्या कुत्र्याप्रमाणे तो भुगतो आणि त्या भुगलेल्या कुत्र्याला या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध केलेला आहे। तर देशाच्या परिस्थितीमुळे देशाची जनता आज देशभरात लागली काय एक चूक नाही। या देशाची फार मोठी ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांनी वंदनीय मानलं होतं, त्या स्त्रीची त्या ठिकाणी, त्या मुलींची तिथे या ठिकाणी आग्रह घेणाऱ्या लोकांनी जे नरेंद्र मोदी काही दिवस मुद्रा मोदी होता आणि नाट्या मोदी झालेला आहे। या देशाला विकण्याच्या मागे लागले, या देशाचे सर्व खाजगीकरण केले, ट्रेन दिलेली आहे, या देशाच्या प्रत्येक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि या नाट्या मोदीला या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो, त्याने राजीनामा द्यावा अशी आमच्या नेत्याची मागणी आहे। अमर साबळे जे आहे ते काय नेता दिसा नाही, त्याला देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, भाजप सरकार या सगळ्यांनी मिळून त्याला बाळासाहेब आंबेडकरांवर वक्तव्य करायला लावलेलं आहे। आणि ते काही मोठं नाही तरी
बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच आहे जी भाजपला टक्कर देऊ शकते आणि हुकुमशाहीला आणि मनुवादाच्या उरावर बसू शकते आणि सगळ्याला न्याय देऊ शकते तर तो बाळासाहेब आंबेडकरच. आणि जे अमर साबळेनं जे वक्तव्य केलेले आहे त्याची लायकी नाही की बाळासाहेब आंबेडकरांवर बोलेल म्हणून. त्या नांदेडमध्ये येऊ द्या. अमर साबळेमध्ये जर हिंमत असेल तर नांदेडमध्ये येऊन दाखव. मग आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलनं त्याला प्रति उत्तर देऊ. त्याला जे बाळासाहेबांबद्दल बोललाय त्याला त्याची हे दाखवून देऊ आपण. आणि जी एक्स्ट्रीम फाईल आहे त्याच्यामध्ये जे प्रूफ आलेलं आहे ते काय वंचित बहुजन आघाडीनं प्रूफ शोधलेलं नाही. ते अमेरिकेच्या न्यायालयानं शोधून काढलेलं प्रूफ आहे. आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे नेते आहेत, मोठे मोठे पंतप्रधान ते काय म्हणतात सगळेच आहेत त्याच्यामध्ये. आणि ते बाळासाहेबांना शोधून काढलेलं आहे. आणि हे लोक म्हणतात बाळासाहेबांनी जे बोललेलं आहे ते बरोबर नाही. पण बाळासाहेबांचं प्रूफ आहे म्हणून बाळासाहेब बोलले आणि ते बरोबर आहे. तरी आम्हाला फक्त थोडे दिवसच लागतील ते प्रूफ जनतेसमोर आणायला. आणि थोड्या दिवसातच नरेंद्र मोदी वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि अमर साबळे या अमर साबळे नालायकांनी आणि मोदी या नाट्यांनी या देशाला वाटोळे केलेलं आहे, या देशावरती नाट्य केलेली आहे. त्यामुळे या देशाला वर काढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे. आणि अशा अमर साबळे आणि नरेंद्र मोदी सारख्या नाट्या आणि जो आज अमर साबळेची अशी परिस्थिती आहे की या पद्धतीने पाळीव प्राणी असतो कुत्रा, त्या कुत्र्याप्रमाणे तो भुकतो आणि त्या भुकलेल्या कुत्र्याला या ठिकाणी आम्ही त्याचा जाहिराचा निषेध केलेला आहे. तर देशाच्या पक्षात राहायच्या परिस्थितीमुळे देशाची जनता आज देशघडी लागली त्यातून काही एक चूक नाही. या देशाची फार मोठी ज्या स्त्रीला छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांनी वंदनीय मानलं होतं त्या स्त्रीची त्या ठिकाणी त्या मुलींची तिथे या ठिकाणी आग्रह घेणाऱ्या लोकांनी हे नरेंद्र मोदी काही गोष्टी मुद्रा मोदी होता आज नाट्या मोदी झालेला आहे. या देशाला विकण्याच्या मागे लागले, या देशाचे सर्व खाजगीकरण केले, ट्रेन केलेली आहे, या देशाच्या प्रत्येक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि या नाट्या मोदीला या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो, त्याने राजीनामा द्यावा अशी आमच्या नेत्याची मागणी आहे.